एकतर्फी कम्युनिकेशन होतं. म्हणजे रीडरच फक्त वाचू शकतो, पाहू शकतो. ज्याचं रीड करायचंय त्याला त्याच्यातलं काही वाचता येत नाही किंवा पाहता येत नाही. तर मग आता ही जी इन्फॉर्मेशन त्या रीडरकडून मिळते, हिची सत्यता कशी तपासायची किंवा ह्याला क्रॉस चेक कसं करायचं? तुमच्या घरात एखादी वस्तू ठेवली आहे जी मला माहीत नाही, ती दिसते, ती सांगते, मी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातली आहे किंवा तुमच्या एखादी फक्त एवढी पर्सनल गोष्ट आहे ती फक्त तुम्हालाच माहिती आहे. या सगळ्या गोष्टी रीड करताना मी रीडर सांगत असते. आणि प्रेझेंट मधलं पण समजतं. हो, जसं की एक पोलीस आले होते माझ्याकडे आकाशिक रीडिंगसाठी. रिटायर पोलीस होते. आता त्यांचं डोकं कसं असतं तुम्हाला कल्पना असेल, पण तरीही अप्रिशिएट करावं लागेल की ते आकाशिक रीडिंग घ्यायला आले. आणि मला रीडिंग करताना त्यांच्या रीडिंगमध्ये एक सिल्वर कॉईन दिसला ज्यावर सिकंदरचं चित्र आहे. तुमच्या घरी कॉईन आहे का विचारलं. त्यांना काही आठवत नव्हतं, पण म्हणाले माझ्या घरी असेल, जिथे नेटिव्ह प्लेस आहे तिकडे मी गेलं तर चेक करेन. त्यांना सांगितलं होतं की तो कॉईन जो आहे तो तुमचा लकी चार्म आहे, तो शोधा, तिथून तुमची खरी ग्रोथ सुरू होणार आहे. ते गेले गावाला. त्याच्यानंतर त्यांना तो कॉईन सापडला. त्यांनी मला फोटो सुद्धा पाठवला होता. आता ही गोष्ट त्यांना स्वतःला सुद्धा माहित नाही. आता रिटायर म्हटल्यानंतर त्यांचं वय बरंच आहे. ही गोष्ट त्यांना स्वतःला लक्षात नव्हती, पण मला त्यांच्या घरातलं दिसत होतं. तर आकाशिक रीडिंग अशा प्रकारे काम करतं. बरेच लोक म्हणतात की आम्हाला भूत प्रेत दिसतं किंवा आम्हाला कुठला तरी करणीची बाधा आहे वगैरे वगैरे. ह्या गोष्टी जाणून घेता येतात का याच्यामध्ये? ऑफकोर्स. मुळात जेव्हा माझ्याकडे प्रश्न येतात तिथेच क्लिअर होतं की खरंच हे ब्लॅक मॅजिक सारखं आहे की हा फक्त त्यांचा भ्रम आहे. मुलांचा विवाह होत तर ह्याच्यात आकाशिक रेकॉर्ड्स काय मदत करू शकतं की त्यांना ते जाणून घेतल्याच्या नंतर त्यांच्या चुका असतील किंवा कर्म असतील किंवा भविष्यात येणाऱ्या अडचणी त्यांना जर दूर करायच्या असतील तर त्याला आकाशिक रेकॉर्ड्स कसं मदत करू शकतं? तर आपलं जे अनाहत चक्र आहे ते ब्लॉक झालेलं असतं आणि त्यामुळे लग्न जमत नाही. रेकॉर्ड्सची जी कॉन्सेप्ट आहे, जे झालेल्या गोष्टींचं नोंद असते त्याला आपण रेकॉर्ड्स म्हणतो. पण भविष्यात ज्या घडल्याच नाही त्याच्या आयुष्यात, तो ते जगलाच नाही, तर त्याचे रेकॉर्ड्स कसं काय सापडू शकतात? तर सगळे प्रश्न त्यांचे भविष्याच्या संदर्भातले असतात. माझं हे काम होईल का, मुलीचं लग्न कधी होईल, मुलगा सेटल कुठे होणार, आता आपण जे आयुष्य जगतोय इथे मला प्रॉब्लेम का आले. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज लग्न मुलांचं मुलींशी होतच नाही, प्रोफेशनशी होते. एक्झॅक्टली. कलियुगाचा नाश जो आहे तो सुरू झालेला आहे ऑलरेडी. आणि हे जे काही माणसाला छोट्या छोट्या गोष्टी समजत नाहीत, हा त्याचाच भाग आहे. आता बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं सायन्सकडेही नाहीत. ती उत्तरं सुद्धा तुम्हाला आकर्षिक मध्ये मिळतात. कुठल्या पद्धतीत? जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर. सत्तामंच व्यासपीठावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, स्वागत आहे एका अशा पॉडकास्टमध्ये जिथे आपण आपल्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याच्या रहस्यांचा शोध घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या प्रत्येक विचाराची, शब्दांची आणि कृतीची नोंद एका अदृश्य विश्वव्यापी ग्रंथालयात म्हणजे युनिव्हर्सल लायब्ररीमध्ये केली जाते. यालाच म्हणतात आकाशिक रेकॉर्ड्स. आज आपल्यासोबत आहेत याच आकाशिक रेकॉर्डच्या वाचनात आणि हिलिंगमध्ये तज्ज्ञ असणाऱ्या एक आकर्षक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर ज्योती मॅडम. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आकाशिक रेकॉर्ड्स वाचून तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणी कशा सोडवू शकता आणि सर्वोत्तम भविष्य कसं घडवू शकता. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर आहे, खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण सत्ता मंचावर आलात, आम्हाला खूप आनंद झाला. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. मला सुरुवातीलाच जाणून माझी एक कुतूहल आहे की जाणून घ्यायचे की आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय? हा प्रश्न खूप जणांनाच असणार आहे, स्पेशली मराठी माणसांना तर जास्तच असतो. तर आकाशिक रेकॉर्ड म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगते मी. आपल्या दैनंदिन आयुष्य जगत असताना प्रत्येकाला चॅलेंजेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. कोणाला पैशांचे आहेत, कोणाला नात्यांचे आहेत, कोणाच्या आरोग्याच्या तक्रारी आहेत, कोणाची मुलं ऐकत नाहीत, कोणाचं लग्न होत नाही किंवा कोणाचं लग्न झालंय म्हणून ते त्रासात आहेत, कोणाला नोकरी लागत नाही, कोणाचा बिझनेस चालत नाही. मग अशा वेळी माणूस काय करतो की आपण बेसिक फार तर पत्रिकेपर्यंत जातो आणि तिथले उपाय आपण करत राहतो. पण मोस्ट ऑफ द टाइम्स माणसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. बरोबर. बऱ्याचशा मागण्या, शांती, उपाय सगळं करून होतं, पण सॉल्व्ह होत नाही. मग अशा वेळी काहीतरी वेगळं ऑप्शन माणूस शोधायला लागतो आणि तेव्हा आपल्या समोर आकाशिक रेकॉर्डचं ऑप्शन हे येतं. आता आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय? जसं आपण शब्द बघतो आकाशिक आणि रेकॉर्ड्स. रेकॉर्ड्सचा इंग्लिश शब्द आहे, पण
आकाशिक मुळात आकाश हा जो शब्द आहे तो आपला मराठीचा आहे. बरोबर. आपलं शरीर जे आहे ते पंचतत्वांनी बनलेलं आहे. बरोबर. त्याच पंचतत्वामधलं आकाश हे एक तत्व आहे आणि याच आकाश तत्वामध्ये आपले सगळे रेकॉर्ड्स ठेवलेले आहेत. त्यामुळे आकाशिक रेकॉर्ड हा शब्द तयार झालेला आहे. आकाशिक लायब्ररीमध्ये आकाशिक रेकॉर्ड ठेवलेले असतात. आता आकाशिक रेकॉर्ड म्हणजे एक्झॅक्टली काय, हम्म. हा महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा जसं आता मी सुरुवातीला प्रॉब्लेम्स बद्दलचा उल्लेख केला आणि याची पाळेमुळे कुठेतरी आपल्या आधीच्या पास्टमध्ये आहेत, भूतकाळात लपलेलीच असतात. हम्म. कारण भूतकाळ आहे म्हणून आत्ता आपण आयुष्य जगतोय आणि आत्ता आपण जे काही करू त्यानुसार भविष्य असणार आहे. अगदी बरोबर. मग भूतकाळात काहीतरी चुकीचं घडलंय, तिथे काही ऍक्टिव्हिटीज घडलेल्या आहेत म्हणून आपल्याला आता हे त्रास आहेत. हम्म. आणि ते शोधण्याचं काम करण्यासाठीच एक अतिशय महत्वाचा आणि प्रभावी टूल म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स. आता जेवढ्या काही समस्यांचा थोडक्यात उल्लेख केला, त्या जर समस्या मला का आहेत, हम्म. ते मी नेमकं तिथे काय केलंय किंवा आत्ताच मलाच काय, म्हणजे एखाद्या घरामध्ये असंही असतं की बऱ्याचदा जुळी मुलं असतात पण वेगवेगळं असतं वागणं त्यांचं किंवा त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना सुद्धा वेगळ्या असतात. बरोबर. तर हे असं का आहे? कारण आपण स्वतः हे सगळं आपण स्वतः घेऊन आलेलो आहे. त्याला सोल कॉन्ट्रॅक्ट्स असं म्हटलं जातं. त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी स्वतः निवडलेल्या आहेत की माझा जन्म कुठे होणार, फिनान्शियल कंडिशन कशी असेल, माझे पेरेंट्स कोण असतील, मी शिक्षण घेणार का, जॉब करणार आहे का, बिझनेस करेन का, माझ्या आयुष्यात या बर्थमध्ये मला काय काय शिकायचं आहे, काय काय चॅलेंजेस, सगळं आपण ठरवून येतो. आणि बरोबर. याला सोल कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जातं आणि या सगळ्या आपल्या सोल कॉन्ट्रॅक्टचा डेटा म्हणजेच आकाशिक रेकॉर्ड्स. अगदी बरोबर. पण बऱ्याचदा गैरसमज खूप असतात. आता ह्या कॉन्सेप्ट लोकांसाठी नव्यात, मराठी माणसांसाठी तर बेसिकली नव्यात, की आकाशिक रेकॉर्ड्स अशी काही संकल्पना आहे की काल्पनिक आहे. तर मॅडम ह्याच्यावर विश्वास कसा ठेवावा? काय याला सायंटिफिक त्याच्या मागे काय आहे का रिझन एखादं? हम्म. जसं की आपण आकाशवाणी हा शब्द बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे किंवा हम्म. विविध भारती, बरोबर. आकाशवाणीच नाव होतं. हम्म. तर जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जन्म होणार होता, आकाशवाणी झाली होती. किंवा जीसस ख्रिस्ट आहे त्यांचा जन्म झाला त्यावेळी आकाशवाणी झालेली होती. आणि आता सध्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जेव्हा जन्म होणार होता तर काही तासापूर्वी आकाशवाणी झाली होती. आता या सगळ्या गोष्टी खरोखर घडलेल्या आहेत आणि आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेल्या सुद्धा आहेत. आणि ही आकाशवाणीच म्हणजे काय आहे की आकाशिक लायब्ररीमधून आलेला तो मेसेज आहे, आकाशिक लॉर्ड कडून आलेला तो मेसेज आहे जो रिपीट होत नाही किंवा त्याला बदलता येत नाही. एकदा जर ते सांगितलेलं आहे तर तशाच गोष्टी पुढे घडतात आणि याच बेसिसवर आकाशिक रेकॉर्ड्स काम करतं. जसं की सायकोलॉजीमध्ये पास्ट लाईफ रिग्रेशन केलं जातं, तर तिथेही त्या स्पेसिफिक व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या भूतकाळातील एखाद्या जन्मामध्ये नेलं जातं की प्रॉब्लेम हा कुठून आलेला आहे. बरोबर. पण तिथे बरेचसे लिमिटेशन्स आहेत, मर्यादा येतात, कारण आपण प्रत्येक व्यक्तीचं पास्ट लाईफ रिग्रेशन नाही करू शकत कारण तो स्वतः मेंटली त्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड नसतो. या व्यतिरिक्त सुद्धा अजून बरेचसे लिमिटेशन्स आहेत. आता हे सायकोलॉजिकली प्रूव्हन टेक्निक आहे की तुम्ही पास्ट मध्ये जाताय, स्वतःचं आयुष्य बघू शकताय की तिथे काय झाले. मग जसं की इथे मी सांगितलं की प्रत्येक माणूस पास्ट लाईफ रिग्रेशन स्वतः नाही करू शकत. मग अशा वेळी आकाशिक रेकॉर्ड्स कामी येतात की जिथे आकाशिक रेकॉर्ड्स रीडर तुमचं आयुष्य जाऊन बघतो, तिथल्या गोष्टी तुम्हाला सांगतो आणि त्यानुसार तुम्हाला मग पुढचा गायडन्स दिला जातो. बरोबर. आता हे आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे नेमके कुठली माहिती त्याच्यामध्ये आहे? म्हणजे भूतकाळाची आहे, वर्तमान काळाची आहे किंवा भविष्य काळाची आहे? हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे कारण हम्म. जेव्हा अपॉइंटमेंटसाठी कॉल येतात तर सगळे प्रश्न त्यांचे भविष्याच्या संदर्भातले असतात. माझं हे बरोबर. काम होईल का, मुलीचं लग्न कधी होईल, मुलगा सेटल कुठे होणार किंवा मग मुलगा होईल का, असे सगळे भविष्यातले प्रश्न असतात. पण मुळात हे समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे की आत्ता आपण जे आयुष्य जगतोय इथे मला प्रॉब्लेम का आलेत, मला काय करेक्ट करायचंय आत्ता, हे जाणून घेण्यासाठी आपण भूतकाळात जाऊन चेक करतोय, हे महत्वाचं आहे. आणि जसं एकदम सुरुवातीलाच मी सांगितलं की आत्ताच आयुष्य का आहे, आपण भूतकाळात ज्या काही ऍक्टिव्हिटीज केल्या, कर्म केलं, त्यानुसार आपलं प्रेझेंट आयुष्य आहे आणि आत्ता जे ऍक्शन घेऊ त्यानुसार फ्युचर आहे. 100% प्री डेस्टाईन गोष्टी नसतात. बरोबर. आपल्याकडे खूप चॉईस दिलेले असतात. 80% आपण आपलं भविष्य स्वतःच्या कर्मानेच बनवायचं असतं.
त्यामुळे भविष्यातल्या गोष्टी शक्यतो आकाशिक रेकॉर्ड्समध्ये चेक करू नये. भूतकाळात काय झालंय ज्यामुळे आत्ता माझं आयुष्य मला कसं सोयीस्कर बनवायचं आहे, ते सुखकर कसं बनवायचं आहे, यासाठी आहे आकाशिक रेकॉर्ड्स. डेटा तुम्हाला मिळतो. पण समजा जसं की आता एखादी समस्या घेऊन माझ्याकडे व्यक्ती आली. त्यांना उपाय दिले, की तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला भविष्यात येणारा तुमचा जो काही कन्सर्न आहे त्यावर ते काम करेल. पण समजा त्या व्यक्तीने तो उपाय केलाच नाही. पुढे घडणारी भविष्यात त्याची घटना घडणारच नाही. कारण त्याने कर्म हे केलंच नाही. म्हणजे भविष्यकाळ कळतो. कळतो, पण तो बदलूही शकतो. कारण जे कर्म आत्ता आपण करू त्यानुसार आपलं भविष्य बदलणार आहे. प्री-डेस्टाईन्ड 100% असं नसतं. पण असं म्हटलं जातं नेहमी, की नशीब बदलता येत नाही किंवा हं. आपण म्हणतो, की हं. 5व्या दिवशी येते आणि हं. सटवी काहीतरी कपाळावर लिहून हं. जाते. ते लिखित कधी पुसता येत नाही. हं. मग भविष्य कसं बदलता येईल? हां. भविष्य म्हणजे काय आहे हेच मी सांगितलं, की थोडक्यात भूत असो किंवा भविष्य असो, हं. आपण कर्म काय करतो त्यावर डिसाईड होतं. आता बरोबर. आपल्याला पत्रिका असो किंवा जे काही लिहिलं गेलेलं आहे, सांगितलं जातं, त्या सर्व शक्यता असतात. होणारच आहे असं नाही. हं. समजा एखाद्या पत्रिकेमध्ये राजयोग दिलेला आहे. हं. त्याला आयतं नाही मिळणार. त्याला त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करावे लागणार आहेत, कष्ट घ्यावे लागणार आहेत. तेव्हा त्याला ते रिझल्ट मिळणार आहेत. त्यामुळे राजयोग आहे म्हणून मी आरामात बसून राहतो लहानपणापासून काहीही न करता, तो राजयोग नाही येणारच नाही त्याच्या आयुष्यामध्ये. म्हणून भविष्य जे आहे, नशीब जे आहे, ते माणूस स्वतःच्या कर्माने बदलत जातो, बदलत जाऊ शकतो. आता आपल्या म्हणण्यानुसार, की रेकॉर्ड वाचले जाऊ शकतात. मग आता हे रेकॉर्ड वाचायचं काम कोण करतं? हं, किंवा तो संवाद कुणाशी होतो? ओके. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे जसं आपली आता नॉर्मल शाळा कॉलेजमध्ये जशी लायब्ररी असते, हं. तर प्रत्येक आत्म्याचे तसे रेकॉर्ड्स हे आकाशिक लायब्ररीमध्ये सेफ ठेवलेले आहेत. हं. आणि त्याचे बरेचसे ऑथोराइज्ड पर्सन्स आहेत, म्हणजे ठराविक व्यक्ती नेमून दिलेले आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही लायब्ररीमध्ये जाऊ शकत नाही. मग समजा तुम्हाला जर रीडिंग करायचं आहे, तर तुम्हाला व्यवस्थित शिकलेला अनुभवी आकाशिक रेकॉर्ड्स रीडर हवा. रेकॉर्ड्स रीडरच्या माध्यमातून रेकॉर्ड रीड करता येतात आणि रेकॉर्ड कोणाचेही आपण ॲक्सेस नाही करत. ज्याचे रेकॉर्ड रीड करायचे आहेत, त्याची आधी परमिशन लागते, की मी परमिशन देतोय तुला, की तू माझं रेकॉर्ड ओपन कर. सगळ्यात पहिली स्टेप ही लागते. यानंतर महत्त्वाचं असतं, की आपले स्वतःचे रेकॉर्ड्स आपल्या आकाशिक मास्टरकडे असतात. प्रत्येकाचे आकाशिक मास्टर हे वेगवेगळे असतात. आणि यानंतर जे आहे, म्हणजे ॲक्चुअल आकाशवाणी जिथून महत्त्वाचे ज्या आकाशवाणी होतात, तर त्या आकाशिक लॉर्डकडे असतात. आकाशिक लॉर्ड हे सर्वोत्तम आहेत आणि त्यांच्या परमिशनशिवाय आपण त्या पूर्ण एरियामध्ये एंटर सुद्धा करू शकत नाही. असं बोललं जातं, म्हणजे की इंद्राच्या दरबारामध्ये चित्रगुप्त पाप पुण्याचा हिशोब हं. लिहितो. हं. असंच काही आहे का ते? चित्रगुप्त म्हणजे काय? लिहिण्यापेक्षा काय आहे, की तो एक डेटा मेंटेन करतोय हं. प्रत्येकाचा आणि जेव्हा तिथे आत्मा येईल, तेव्हा मग तो वाचून दाखवेल, की बाबा हे असं-असं झालेलं आहे. बरोबर. थोडक्यात आपण त्यांना मास्टर म्हणू शकतो. आकाशिक मास्टर आहेत ते. म्हणजे आता हा जो संवाद आहे, नेमका होतो कुणाशी? देवाशी, कुणाशी? हां. कुणाशी संवाद हां. करता आपण? आपण जेव्हा कोणाचे रेकॉर्ड ओपन करणार आहे, तर हं. आपण त्याच्या आकाशिक मास्टरकडे जातो आणि आकाशिक मास्टर आपल्याला त्याच्या आकाशिक रेकॉर्डचं बुक देतात आणि आपण प्रश्न सुद्धा जे आहेत त्याच्या आकाशिक मास्टरकडून विचारून घेतो. पण त्याचे परिणाम काय होतात? समजा एखाद्याचा भूतकाळ जाणून घेतला. हं. त्याच्या समजा म्हणजे ही गोष्ट पुनर्जन्माशी निगडीत आहे का? पुनर्जन्म म्हणजे तो एक जन्मापर्यंत मर्यादित नाही. हं. जसं की भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, की 84 लाख योनीमधून एका जीवाला जावं लागतं, तेव्हा एक सायकल कंप्लीट होतं. आणि बरोबर. असे अनेक सायकल प्रत्येक आत्मा पार करत जात असतो. तेव्हा हळू त्याची समज जी आहे, चेतना आहे, कॉन्शियसनेस तो वाढत जात असतो. हं. आणि हळू जेव्हा त्याची कर्म संपत येतील, हं. तेव्हा माणूस मोक्षाच्या वाटेला जातो. मग हे जन्मांचं चक्र जे आहे ते खूप मोठं आहे. लाखो आपले जन्म झालेले असतात आणि प्रत्येक जन्मामध्ये आपण काय केले, प्रत्येक डेटा मेंटेन होत असतो. ओके. मग त्या जन्मामध्ये आपण जाऊन चेक करतो. समजा एखाद्याला आत्ता पैशाचा प्रॉब्लेम आहे, की त्याच्याकडे पैसे येतच नाही किंवा जॉब लागतच नाही. अर्निंग सोर्सेस बंद झाले. मग आपण त्याचे सगळे एवढे लाखो जन्म चेक नाही करणार. हं. पर्टिक्युलर एखाद्या जन्मामध्ये कुठे काय प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे आता तो त्रास सहन करावा लागतोय. त्याच जन्मात जातो, कर्म काय घडले ते बघतो आणि त्यावर उपाय काय करायचा. हं.
की जेणेकरून कर्म त्याचं कमी करता येईल आणि त्याचा त्रास कमी करता येईल. जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला काय म्हणतात, "काय खाल्लं होतं काल? हम्म. काही खाल्लं होतं का? बाहेरचं पाणी पिलंय का? किंवा ट्रॅव्हलिंग केलंय का?" भूतकाळ चेक करतात. त्यानुसार मग ते आत्ता तुम्हाला ट्रीट करतात. एक्झॅक्टली तसंच काम करतं हे सुद्धा, की तिथे काय झालं हे चेक करून नंतर तुम्हाला उपाय सजेस्ट केले जातात. बरोबर. आता आपण म्हणलात की आत्मे म्हणजे 84 लाख योनीमधून जातात तेव्हा त्यांना मोक्ष मिळतो. पण बऱ्याचदा असं बी म्हटलं जातं की आत्मा जर संतुष्ट नसेल, त्याच्या काही गोष्टी घडायच्या राहिल्या त्या जन्मातल्या, काही इच्छा अपूर्ण राहिल्या, तर ते आत्मे असंतुष्ट असतात आणि भूत बनून ते आपल्या अवतीभोवती फिरतात. हे हं. खरंय का? नाही, प्रत्येकासाठी हा नियम लागू होत नाही. हं, अतृप्त हा प्रत्येक आत्मा असतोच. म्हणजे आपल्या आसपास हं. बसणारे, फिरणारे माणसं ही सुद्धा अतृप्तच असतात. जरी त्यांच्याकडे स्थूल ओके. शरीर असलं तरी ते अतृप्त असतात. म्हणजे तुम्ही शोधून बघा, तुम्हाला समाधानी शांत माणूस भेटणार नाही. म्हणजे पूर्णपणे आध्यात्मिक व्यक्ती वगळता. हं, तर मुळात आत्माच तसाच आहे. कारण पूर्ण जे काही षड्रिपू सांगितले गेलेत आपल्याला, हं, त्यात गुरफटलाय तो, मायाजाळामध्ये गुरफटलेला आहे. आणि जे काही आत्मे तुम्ही म्हणता की भटकणारे आहेत किंवा हे सगळे असं होतात का, तर सगळे होत नाहीत. हं, मोस्टली काय होतं, समजा एखाद्याचं आयुर्मान जे आहे 70-80 वर्ष त्याचं जर वय असेल आणि त्याच्या आधीच जर तो गेला, हं. म्हणजे कमी वयामध्ये गेला, की ऍक्सिडेंट असेल, सुसाईड असेल किंवा काही घातपात असेल, तर त्याच्या इच्छा स्वप्न सगळी अपूर्ण राहिलेली आहेत. तो भटकत राहतो. हं. पण जर समजा तुमचा नैसर्गिक मृत्यू आहे किंवा तुमची आयुर्मर्यादा संपलेली आहे, आत्मा तो भटकत नाही. त्याच्या कर्मानुसार त्याला पुढचा रस्ता दाखवला जातो, की पुढे त्याला काय करायचंय. पण लगेच मोक्ष मिळतो असंही होत नाही. बरोबर. आता ही आकर्षिक रेकॉर्डची जी कॉन्सेप्ट आहे, तर ही सामान्य माणूस स्वतःची स्वतः वाचू शकतो का? नाही. तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड्स रीडरच लागेल त्याच्यासाठी. आणि कसं आहे, प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी नाही. जसं की दरवर्षी हजारो, लाखो डॉक्टर्स, इंजिनियर, सीए बाहेर पडतात. हं, पण प्रत्येकजण ती प्रॅक्टिस करू शकतो का? नाही. कारण तो त्यांचा सोल पर्पज नाही. हं. जो बरोबर. ज्या कामासाठी जन्माला आलेला आहे, तो तेच काम करणार आणि त्याच्या हातून त्या गोष्टी व्यवस्थितपणे घडत जाऊ शकतात. जसं की आपण काही गोष्टी बनवू शकत नाही. हं. काच जरी आपण बनवू शकतो, रंगीबेरंगी अगदी चमकणारी बनवू शकतो, पण आपण हिरा नाही बनवू शकत. तो लाखो, हजारो वर्ष जेव्हा कोळशाच्या खाणीमध्ये पडून राहतो, त्याच्यानंतर तो बनतो. तसंच बरोबर. आहे. त्यामुळे प्रत्येकजण ते स्वतःचं स्वतः नाही करू शकत. हां, ऑफकोर्स रीडर स्वतः, जो रीडर आहे तो स्वतःचे रेकॉर्ड ओपन करू शकतो, वाचू शकतो. पण हे रीडर ओळखायचे कसे? आता ज्यांनी जे शिकलेलं असेल किंवा ज्यांचा तो पर्पज आहे, ते जेव्हा तुमची योग्य वेळ येईल, की तुम्हाला आत्ता तुमचं तेवढं संचित आहे, की तुम्हाला तुमच्या कर्मांची उत्तरं तुमच्या आकाशिक रेकॉर्ड्समधून मिळणं आहे, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्टॅक्ट आकाशिक रीडर सोबत होतो आणि ही काळजी पूर्ण युनिव्हर्स घेत असतो. पण आता हे रीडर्स बनायला काय साधना करावी लागते? हं. का काय म्हणजे त्यांच्यासाठी काय असेल ना अध्यात्म साधना, काय अभ्यास योग? कोर्सेस तर आहेतच. हं, पण फक्त कोर्स करून सगळ्या गोष्टी होत नाहीत. जसं मी आता काचेचं उदाहरण दिलं. आपण छान रंगीबेरंगी काचा बनवू शकतो. पण बरोबर. हिरा नाही बनवू शकत. तसंच मुळात त्या स्वतःच्या व्यक्तीमध्ये काही स्किल्स असणं गरजेचं आहे आणि त्याचा तो पर्पज असला पाहिजे, की तुम्हाला ह्युमॅनिटीसाठी, माणुसकीसाठी, पूर्ण ब्रह्मांड वाचवण्यासाठी म्हणून हं, तुम्हाला काम करायचं. तुमचा जर पर्पज आहे, तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता. फक्त कोर्स करून या सगळ्या गोष्टी होण्यासारख्या नाही आहेत. तुमच्या स्वतःमध्ये ती तळमळ पाहिजे, की स्वार्थीपणा तुमच्यामध्ये नाहीये. मला पृथ्वी वाचवायची आहे, लोकांमध्ये अवेअरनेस तयार करायचा आहे. मला लोकांना अध्यात्माचा मार्ग दाखवायचा आहे. जे काही आता ते खितपत पडलेले आहेत, मायाजाळामध्ये चुकीच्या मार्गाला लागलेत, तिथून मला त्यांना बाहेर काढायचं आहे. त्यांच्या सप्तचक्रांचं ज्ञान त्यांना द्यायचं आहे. ती बॅलन्स कशी ठेवायची आहे, ही सगळी तळमळ असणं एका रीडरमध्ये खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं असल्याशिवाय तो रीडर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नाही सांगू शकत. बरोबर. मला एक कुतूहलाचा प्रश्न आहे, हं. की माणूस हा एक प्राणी आहे आणि पृथ्वी तलावर अनेक प्राणी आहेत. तर मग ह्या आकाशिक रेकॉर्ड्स ही जी कॉन्सेप्ट आहे, फक्त माणसालाच लागू आहे, की इतर प्राण्यांना पण लागू आहे? प्रत्येकालाच लागू आहे. कारण आपण आज जर माणूस म्हणून इथे आहोत, तर आपण ही प्रत्येक किडा, कीटक, झाड, वनस्पती या सगळ्या जीवांमधून आपण आलेलो आहोत. कारण आत्मा हा एकच आहे
जो वेगवेगळे शरीर आणि बाह्य स्वरूप जे आहे ते गरजेनुसार तो स्वीकारतो. त्याचं कर्म जसं असेल त्यानुसार तो स्वीकारतो. त्यामुळे प्राणी, पक्षी, किडे, कीटक, झाड असो, प्रत्येकाचे रेकॉर्ड्स हे असतातच. बरोबर. आता आपल्या समाजामध्ये अवतीभोवती आपण पाहतो, की भविष्य सांगणारे लोक असतात. हं, कधी ते दारावर येतात किंवा कधी हं, बाजारात किंवा कुठे रस्त्यावर बसलेले हं. असतात किंवा बऱ्याच लोकांचं हे पण आहे. तर भविष्य बघणं आणि आकाशिक रेकॉर्ड सांगणं याच्यात फरक काय? भविष्य बघणं हे रँडमली आहे, सांगितलेलं आहे. बऱ्याचदा लॉजिक लावून सांगितलं जातं, की 2 अधिक 2 हे 4 होणारच आहे. जसं एखाद्या माणसाला तुम्ही आत्ता समोर सांगितलं, "तुला पैशाचे प्रॉब्लेम खूप आहेत." तर म्हणजे सांगते मी तुम्हाला जनरली काय सांगितलं जातं, बरोबर. "तू खूप चांगला माणूस आहेस. तू खूप विश्वास ठेवतो. तुला सगळे फसवतात. हम्म. घरात तुला कोणी किंमत देत नाही. खूप कष्ट करतो पण पैसे नाही." ठराविक वाक्य आहेत. बरोबर. हीच ऐकवली जातात आणि ॲक्चुअली आता कलियुगामध्ये माणसाची अवस्था तशीच आहे. मग माणसाला काय वाटतं समोरच्या, की "अरे, हा तर सगळं बरोबर सांगतोय माझ्याबद्दल." हम्म. हे सांगणं वेगळं आहे आणि आकशिक रेकॉर्ड्स म्हणजे आपण त्याचे कर्म एक्सेस करतोय, की त्याने कर्म काय केलंय आणि ती खूप मोठी जबाबदारी आहे, की तुम्ही कोणाचे तरी कर्म, त्याचं कर्माचं पुस्तक जाऊन चेक करताय, त्याने काय केलंय आणि जबाबदारीने त्याला सांगताय तुम्ही, की ते कसं करेक्ट करायचंय तुला. म्हणजे फक्त हे असं आहे, तसं आहे, हे असं होईल, तसं होईल असं नाही. हम्म. तुम्ही त्याला गाईड सुद्धा करताय, रस्ता दाखवताय, की तुला ते करेक्ट कसं करायचं आहे. ठीक आहे, चूक घडली बरोबर आहे. तिथे जाऊन आपण आता काही करू शकत नाही, पण ती चूक सुधारू शकतो आता. हा फरक आहे दोन्ही गोष्टींमध्ये. बरोबर. आता तुम्ही म्हटलात, की माणसाचा जो प्रॉब्लेम आहे, पण वेळेनुसार, काळानुसार प्रॉब्लेम्स बदललेले आहेत. जेव्हा तो जंगलात राहायचा, अश्मयुगात असायचा, तेव्हा त्याची निवाराही प्रॉब्लेम होता. आता काळानुसार आपण फार पुढे आलो. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तरुणांचा जर प्रश्न म्हणला तर त्यांची लग्नच होत नाही. हं. तर मग आकाशिक रेकॉर्ड्सने आपण हे जाणून घेऊ शकतो का, की ते होऊ शकतात? कारण ऑफकोर्स. हा प्रॉब्लेम त्यांचा खूप मोठा आहे आज. माणूस, हं, त्याला वाटतं आम्ही प्रगती केली किंवा विज्ञानाने प्रगती केली, पण मुळात हे चक्र उलटं फिरतं. हं, खरं सांगायचं तर. निसर्गात राहणारा जो आदिमानव होता किंवा आत्ताही जे आदिवासी आहेत, ते खरे प्रगत आहेत. कारण ते कधी आजारी पडत नाहीत. हं, त्यांना औषधांची गरज लागत नाही. त्यांच्याकडे रेप होत नाहीत किंवा मुलगी जन्माला येणाऱ्या गर्भचाचणी आधी होत नाही किंवा मुलीला मारून टाकलं जात नाही. हुंडा पद्धती नाही किंवा हं. लग्न पद्धती सुद्धा तिथे वेगळी आहे. कुठल्याही तुम्हाला सोनं घाला, मला गाडी पाहिजे, एवढा खर्च करा, हे प्रकार तिथे नाहीत. आणि आता आपण शिकले, एवढं सगळं शिक्षण घेऊन पण हे सगळं व्यर्थ आहे. आपण कशाच्या मागे लागलोय? पॅकेज किती आहे मुलीचं, मुलाचं? मॅच झालं पाहिजे. फॅमिली बॅकग्राऊंड किती आहे? प्रॉपर्टी किती आहे? सरकारी नोकरा जर मिळाला मुलगा असेल, तर मग हुंडा हो. मोठा लागतो. आणि सेम हेच मुलींच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. भले आपण कधी गावातून बाहेर पडलेला नसो, पण मुलगा मात्र पुण्यात जॉब करणारा पाहिजे. म्हणजे चुका बरोबर. दोन्हीकडून आहेत त्या. आणि एक तर हेच महत्वाचं आहे, की जसं मी सुरुवातीला चेतना शब्द, कॉन्शियसनेस वापरला, आपण उलटं चाललेलो आहोत. ती प्रगती नाही. लग्न न होण्यामागे ही कारणं आहेत. कारण बऱ्याच स्त्रियांना माझा हा मुद्दा आवडणार नाही किंवा कदाचित राग येईल पॉडकास्ट ऐकणाऱ्यांना, पण सत्य आहे की फेमिनिझम हा शब्द चुकीच्या पद्धतीने रुजवला गेलेला आहे. कसा? मुळात कोणाशी तुलना करण्यासाठी स्त्री नाही. स्त्री पुरुष हे दोन्ही वेगळे आहेत आणि एकमेकाला पूरक आहेत. बरोबर. त्यांना ज्या प्रकारे काम केलं पाहिजे पृथ्वीचं संतुलन राखण्यासाठी, त्यानुसार बनवलेलं आहे आणि काम सुद्धा तसंच केलं गेलेलं पाहिजे. पण इथे कंपॅरिझन त्यांच्या डोक्यात भरवलं गेलं, की तुम्ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहात. पुरुष जे करतात ते तुम्ही करू शकता. अरे हो, करू शकता, पण निसर्गाने स्त्रियांना ऑलरेडी खूप स्पेशल बनवलंय, की बरोबर. पुरुष काम करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त पण काही एक्स्ट्रा कामं आहेत, ती फक्त स्त्रीच करू शकते. बरोबर. मुलाला जन्म देणं, हे फक्त अजूनही स्त्रीच करू शकते. बरोबर. ऑलरेडी निसर्गाने तुम्हाला दिलेले आहे. तर स्वतःला, स्वतःची काळजी घेणं, स्वतःला स्त्री म्हणून एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुलना करून ते होत नाही. निसर्गानेच तुलना केली नाही. त्यांची हो, रचना, शरीर रचना, पूरक आहे विचार दोघे. करण्याची पद्धती हो. वेगळी आहे. मग हा जो पण माणूस चुकीचा, करतोय तुलना एकमेकाशी. हो, चुकीचा फेमिनिझम भरवला गेला, की पुरुष करतायत ना, तुला पण ते करायचं आहे. आवड म्हणून एखादं क्षेत्र निवडणं ही गोष्ट वेगळी आहे. पण असं नाही, की तुम्ही ठीक आहे पोलिसमध्ये गेलात बाबा आणि मग तिथे रडत बसला, नाही मला पिरियडमध्ये सुट्टी पाहिजे, मला ऊनच लागतंय. हं, हे चुकीचं आहे. ते फील्ड तुम्ही निवडलेलं आहे, तिथल्या त्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तुम्हाला ते करावंच लागेल, जर तुम्हाला बरोबरीच करायची आहे तर. बरोबर. मग हा जो चुकीचा फेमिनिझम आहे, या गोष्टीने सुद्धा लग्न संस्थेवर खूप वाईट परिणाम झाले. अगदी बरोबर.
आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज लग्न मुलांचं मुलींशी होतच नाही, प्रोफेशनशी होते. एक्झॅक्टली. म्हणजे नोकरीशी होते, हो, उद्योगधंद्याशी हो. होते. तो कसाही असेल, व्यवहार होतो तो. व्यवहार होतो. लग्न म्हणजे मुलाचं एका मुलीशी आणि मुलीचं मुलाशी व्हायला पाहिजे. हो. तर त्याच्याकडे नाही बघितलं जात. पॅकेज, फॉरेन ट्रॅव्हल आहे का? तुझं घर आहे का? गाडी आहे का? किंवा मग ठरलेलं एक कॅटेगरी बनवलेली आहे जिथे नात्याला कुठेच जागा नाही आणि म्हणून नाती आजकाल टिकत नाही. कारण मन आणि विचार जुळत नाहीत. त्याच्यामुळे डायव्होर्सचं प्रमाणही खूप वाढलंय. विचार यासाठी जुळत नाही, अरे मी पण कमावतो, दोघांची सॅलरी सेम आहे, मी का करू? हम्म. मग इथे कुठेही प्रेमाचा बंधच तयार झालेला नाही आणि का झालेला आहे? हा सगळा मायाजाळ आहे. आणि हम्म. हे सगळे कशामुळे आहे की प्रत्येकाला वाटतं की बाबा कलियुग आता कुठे अजून खूप लांब आहे. नाही, आपण स्वतःचा नाश जो आहे तो ओढवून घेतलेला आहे. पृथ्वी खूप जवळ आलेली आहे. कलियुगाचा नाश जो आहे तो सुरू झालेला आहे ऑलरेडी. आणि हे जे काही माणसाला छोट्या छोट्या गोष्टी समजत नाहीत, हा त्याचाच भाग आहे. कारण तुम्हाला जर कुठल्याही नात्यात राहायचं आहे तर तुम्हाला बऱ्याच वेळेला माघारी घ्यावी लागते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाचा अत्याचार सहन करा. हम्म. पण जिथे गरज नाही तिथे गोष्टी वाढवायच्याही नसतात, की ज्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. आणि हेच नेमकं आता मिसिंग आहे. म्हणून डिवोर्स खूप सारे होतात. आणि प्रत्येक जण नात्यांमध्ये सुद्धा वस्तूसारखे ऑप्शन शोधायला लागलेले आहे. अरे हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे, ते त्याच्यापेक्षा चांगलं आहे. तिथे जाऊन पण तो अनसॅटिस्फाईडच असतो. म्हणजे तो स्थिरावतच नाही, कारण त्याला स्वतःसाठी काय हवंय, काय चांगलंय हेच माहित नाही. आणि हे कशामुळे झालं? आपण ज्याला आता प्रगती म्हणतो त्यामुळे सगळ्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. कारण हे सगळा ट्रॅप आहे, मायाजाळ आहे सगळं. प्रगती म्हणजे मानवी जीवन विकसित व्हावं, मानवी जीवनाची प्रगती व्हावी. पण इकडं वस्तूंचाच व्यापार चाललेला आहे आणि माणसंही कुठेतरी वस्तूसारखीच वापरली जातात. हो, कारण आता घरामध्ये म्हणून माणसं कमी आणि सगळ्या मशिनरी जास्त झाल्या. आपण मशिनरी शिवाय जगू शकत नाही. म्हणून तर मी म्हणाले की खरे प्रगत हे आदिवासी आहेत, त्यांच्याकडे कुठलेही इक्विपमेंट नाहीत. बरोबर. पण आता हे जे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, समजा मुलांचा विवाह होत नाही, तर ह्याच्यात आकाशिक रेकॉर्ड्स काय मदत करू हम्म, शकतं, की त्यांना ते जाणून घेतल्याच्या नंतर त्यांच्या चुका असतील हम्म, किंवा कर्म असतील किंवा भविष्यात येणाऱ्या अडचणी त्यांना जर दूर करायच्या असतील, तर त्याला आकाशिक रेकॉर्ड्स कसं मदत करू शकतं? हम्म. समजा एखाद्याला काहीही कारण नाही, म्हणजे त्याच्या फार काही अपेक्षाही नाहीये, व्यवस्थित शिकलेला आहे, स्थिरस्थावर आहे, एक व्यवस्थित फक्त जोडीदार मुलगी म्हणून हवी आहे, एवढ्याच जरी अपेक्षा आहेत, तरीही खूप मुलांना आजकाल लग्न जमताना अडथळे येतात. काहीही प्रॉब्लेम नाही, दिसायलाही व्यवस्थित आहे, कुटुंब व्यवस्थित असलं तरी अशा वेळी आपण आकाशिक रेकॉर्ड ओपन करून बघतो की नेमकी अशी काय गोष्ट आहे, त्याचं नेमकं असं काय कर्म आहे त्याने केलेलं जे त्याला आत्ता प्रॉब्लेम करते. मग तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं की त्याच्याकडून काही चुका घडलेल्या असतात. जसं की त्याच्या एखाद्या जन्मामध्ये असं घडलेलं असू शकतं की त्याने त्याच्या आधीच्या लग्नामध्ये त्याच्या जीवनसाथीला त्रास दिलेला असू शकतो, टॉर्चर केलेलं असू शकतं, किंवा कुठल्याही प्रकारे लग्न संस्थेचा अपमान केलेला असू शकतो, कोणाचं मन खूप खोलवर दुखावलेलं असू शकतं. मग हे जेव्हा कळतं तेव्हा त्याला उपाय दिला जातो. आणि लग्न होत नाही याचा अर्थ काय? जसं आता मी सप्तचक्रांबद्दल उल्लेख केला, तर आपलं जे अनाहत चक्र आहे ते ब्लॉक झालेलं असतं आणि त्यामुळे लग्न जमत नाही, म्हणजे कुठलीच नाती व्यवस्थित होत कोणतं नाही. चक्र? अनाहत किंवा हार्ट चक्र. म्हणजे ते जे उलगडून थोडं सांगा. हा, आपल्या शरीरामध्ये एकंदरीत 114 चक्र असतात, त्यातली 2 बाहेर असतात शरीराच्या. मग त्यातली आपण 7 ही मुख्य चक्र पकडतो. त्या 7 चक्रांमध्ये प्रत्येक चक्र काही गोष्टींसाठी जोडलेलं आहे. मग ते पैसा असो, नाती असोत किंवा हेल्थ कंडिशन्स, प्रत्येक गोष्ट चक्रांमध्ये आहे. मग त्यातलं 4 नंबरचं जे चक्र आहे अनाहत किंवा हार्ट चक्र, जे हिरव्या रंगाचं असतं, आपल्या चेस्टच्या सेंटरला येतं. आणि तिथे जर ब्लॉकेजेस तयार झाले, तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही नातं तयार होत नाही. झालं तरी ते तुम्हाला त्रास देणारं टॉक्झिक असेल, तेच अट्रॅक्ट होत राहील, सतत ब्रेकअप होणं आहे, किंवा लग्न जमण्याचं जसं आता तुम्ही म्हणालात, येतं प्रपोजल पण पलीकडून काहीच येत नाही, किंवा मग सतत बरोबर. नकारच रिस्पॉन्स येत येतात. नाही, नकार येतो. किंवा मग तुम्हाला जसं हवंय तसं नाहीये, काहीतरी विचित्रच आहे प्रोफाईल, तिथे तुम्ही कुठेच फिट होत नाही. मग हे ब्लॉकेजेस कुठून तयार झाले तुमच्या चक्रामध्ये? तुम्ही पास्टमध्ये काहीतरी केलंय, कुठल्या जन्मामध्ये काय कर्म केले, त्याच्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात. किंवा कोणाचा तरी राग आलाय, साठवून ठेवलाय अनेक वर्षी, नाही मी माफच करणार नाही, मी चूक केली नाही, मी माफी मागणार नाही, हा जो स्वभाव आहे,
ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा आपलं हार्टचक्र ब्लॉक होत असतं किंवा आपल्या बालपणात बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात जे आपल्याला माहीत पण नसतं. त्यावेळेचेही ब्लॉकेज तयार होतात आणि सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात आपल्याला लग्न न जमण्यामध्ये, आणि या सगळ्या गोष्टी आपण आकाशिक रिडिंगच्या माध्यमातून चेक करू शकतो. पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतो का? हो, उपाय त्याच्यासोबतच दिले जातात. सगळ्यात आधी हार्ट चक्र ओपन करणं खूप गरजेचं आहे. ते जोपर्यंत ओपन होणार नाही, तुमचं लग्न होणार नाही. झालं तरी टॉक्सिक माणसासोबत होईल, जिथे ते टिकणार नाही. हो, म्हणजे लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं, अशी अवस्था होईल मग तुमची. अरे बापरे! फारच त्यामुळे गहन प्रश्न आहे. त्यामुळे ज्याला रिलेशनशिपचे कुठलेही प्रॉब्लेम असो, आधी हार्ट चक्रावर काम करणं गरजेचं आहे. अगदी आई-वडिलांसोबत असो, भावंडासोबत असो, गरजेचंच आहे. आता आकाशिक रेकॉर्ड्स आपण जी वाचायची आहेत, तर त्याच्यासाठी पूर्वतयारी काय करायला लागते? म्हणजे रीडरसाठी म्हणताय रीडरसाठी की? पण आणि दोघांसाठी पण. म्हणजे ओके. ज्याची वाचायची हां, त्याच्यासाठी आणि जो वाचणार आहे त्याच्यासाठी पण. हां. जसं मी म्हणाले, की परमिशन गरजेची आहे. ज्याचे रेकॉर्ड आपण ओपन करणार आहे, तर त्यांना एक विशिष्ट प्रकारची प्रार्थना दिली जाते. हं. त्या प्रार्थनेच्या माध्यमातून परमिशन द्यायची आहे. आणि सेम तशाच प्रकारे रीडरला सुद्धा प्रार्थना करायची असते, की मी या स्वतःचं नाव येतं, त्याचं नाव येतं, आपण कशासाठी रेकॉर्ड ओपन करतोय, या गोष्टी येतात. याशिवाय आपण आकाशिक लॉर्डकडे सुद्धा परमिशन सगळ्यात आधी घेतो, की मला एंट्री हवी आहे लायब्ररीमध्ये. आणि त्यानंतर आपण आकाशिक मास्टर्सना अजून विनंती करतो. या व्यतिरिक्त आपले सोल गाईड्स असतात, सोल टीचर्स असतात, स्पिरिट गाईड्स असतात. या सगळ्यांना आपण प्रार्थना करतो. म्हणजे हे सगळं रीडरचं काम आहे. बरोबर. ज्याला रीडिंग यायचं त्याला फक्त एकच प्रार्थना करायची असते परमिशनसाठी. बाकी त्याच्यानंतर मग मेडिटेशनमध्ये आपल्याला बसून या सगळ्या रीडरला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता हे वाचण्याचं झालं, पण जर ते वाचताना किंवा वाचल्यानंतर काय धोके, काय रिस्क त्याच्यात निर्माण होऊ हां, शकते? हे खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं, की म्हणजे माझ्याकडे केसेस हं, खूप येतात आणि मी कोर्स केलेला आहे आकाशिक रीडिंगचा, आणि आम्हाला असं सांगितलं, की रेकॉर्ड ओपन करून ठेवायचे. हं, हं, मुळात रेकॉर्ड कधीही ओपन करून ठेवायचे नसतात. हं, जसं की एनर्जी आपण समजा एखादा स्क्रीन ऑन करून ठेवला, त्याची बॅटरी जशी ड्रेन होत जाते, तशी एनर्जी तुमची ड्रेन होत जाते जर तुम्ही रेकॉर्ड ओपन ठेवलात तर. त्यामुळे त्या आठवणीने क्लोज सुद्धा करणं गरजेचं असतं जेव्हा तुमचं रीडिंग कंप्लीट होईल त्यावेळेला. मग जेव्हा तुमचे रेकॉर्ड ओपन केलेले आहेत, तर समजा एखादी केस स्पिरिट पोझिशनची आहे, ब्लॅक मॅजिकची आहे, तर रीडरला धोके असतात. त्याच्यावर अटॅक्स होतात. मग तुमच्याकडे तेवढ्या एनर्जीज पाहिजे, तुम्ही तेवढे स्ट्रॉंग पाहिजे, की स्वतःला तुम्ही प्रोटेक्ट कसं करणार. बऱ्याचदा लायब्ररी पर्यंत पोहोचूच दिलं जात नाही. हं. इतके अडथळे असतात, इतके अटॅक होतात जाताना, त्या मेडिटेशन मधून जातानाच मार्गामध्ये. बऱ्याचदा लायब्ररी बंद करून ठेवलेली असते आणि दरवाजा जरी उघडायला गेला तरी तिथून परत काही अटॅक होईल, अशा प्रकारची व्यवस्था केलेली असते. मग रीडरकडे तेवढी कॅपॅबिलिटी पाहिजे, की तुम्ही त्या सगळ्या सिच्युएशन मधून पार करून जाल, त्याचे एक मास्टरपर्यंत पोहोचाल, एक्सेस कराल सगळे रेकॉर्ड्स, आणि तिथून योग्य ती माहिती घेऊन तुम्ही सुद्धा व्यवस्थित परत याल. पण हे धोके असतात रीडरसाठी. रीडिंग घेणाऱ्याला काही नसतात. बरोबर. पण आता आपण जर म्हणतो, की रेकॉर्ड्स ही जी कॉन्सेप्ट आहे, ती झालेल्या गोष्टींचं नोंद असते. त्याला आपण रेकॉर्ड्स म्हणतो. पण भविष्यात ज्या घडल्याच नाही त्याच्या आयुष्यात, तो ते जगलाच नाही. तर हा. त्याचे रेकॉर्ड्स कसं काय सापडू शकतात? शेवटी सगळ्या गोष्टी ती लायब्ररी आहे. सगळ्या गोष्टी रिटर्न आहेत. जसं पत्रिकेमध्ये सांगितलंय, की बाबा तुझं लग्न 36व्या वर्षी होणार. हं. पण खूप जणांचं 36 काय 40 झालं तरी होत नाही. मग हे अशाच प्रकारे घटना तिथेही लिहिलेल्या आहेत. पण महत्वाचं आहे, की कर्म, जसं भगवान श्रीकृष्णांनीही कर्मालाच मध्यावरती ठेवून भगवद्गीता लिहिली, तसंच आकाशिक रेकॉर्ड सुद्धा कर्मावरच चालतं. कर्माशिवाय फळ मिळणार नाही. नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. जे हं, केलंय कर्म ते फळ मिळणारच आहे. आपण त्याच्यापासून पळ काढू शकत नाही. भले हा जन्म तुम्ही चुकविला, हं. कुठेतरी नो एंट्री मध्ये शिरलात आणि रस्ता बदलून गेलात, मामांना चुकवायचंय बाबा मला म्हणून, पुढच्या जन्मात ते येणारच आहे. म्हणजे आज जे पेरले ते उगवणार आहे. येणारच. त्याचं सुद्धा खूप छान उदाहरण आहे भगवद्गीतेमध्ये. आता रेकॉर्ड जर वाचले आपण, तर त्याच्या आयुष्यामध्ये इन्स्टंट, क्विक असे बदल कोणते घडतात? काय हम्म. अनुभव आहेत तुमचे? हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे, की आकाशिक रेकॉर्ड रीडिंग करणं म्हणजे ही एक प्रकारची सर्जरी केल्यासारखं आहे. सर्जरी केल्यानंतर जसा पेशंट पटकन 5 मिनिटात उभं राहून तो नॉर्मल आयुष्य जगू शकत नाही. हं. त्याला ज्या काही रिस्ट्रिक्शन्स दिलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, सगळं त्याला रुटीन फॉलो करावं लागेल, औषधं घ्यावी लागतील आणि काही काळ जाऊ द्यावा लागेल. तेव्हा फरक पडतो. सेम आहे आकाशिक रिडिंगचं.
हा, फक्त आता तुम्ही जर रीडिंग घेताय, रीडरला हे अनुभव इमिडिएट येऊ शकतात, की तुमच्या घरात एखादी ठेवलेली वस्तू मला दिसते, जी मला माहित नाहीये. कारण रीडिंग घ्यायला येणारी प्रत्येक व्यक्ती अनोळखी असते. पण त्यांच्या घरात ठेवलेली वस्तू मला दिसते. या ठिकाणी ठेवलेली आहे का? आहे म्हणतात ते. पण त्या गोष्टी मी त्यांच्या घरात कधीच बघितलेल्या नसतात. हा अनुभव लगेच येऊ शकतो रीडिंग करताना. पण त्याचे रिझल्ट जे आहेत त्याच्यासाठी वेळ द्यावाच लागतो. आता असं कधी घडलंय का तुमच्या बाबतीत, की रेकॉर्ड्स किंवा कुणाच्याही बाबतीत रेकॉर्ड्स वाचले आणि त्या माणसाचा मृत्यू वगैरे झाला? असं कधीच नाही झालेलं आणि होणारही नाही. कारण आणि कोणाला मृत्यू कळलाय का? मुळात मी हे प्रश्नच घेत नाही. माझ्याकडे येतात, खूप येतात हं, प्रश्न, की माझं आयुष्य किती आहे अजून? माझा मृत्यू कधी आहे? मुळात हे सांगण्याचा अधिकार कोणालाही नाही. दुसरी गोष्ट, मला मुलगा पाहिजे, मेल चाइल्ड पाहिजे. हं. तेही प्रश्न मी घेत नाही. कारण या सगळ्या गोष्टी कोणाच्या तरी कर्मामध्ये इंटरफिअर केल्यासारख्या आहेत. जो अधिकार कोणालाच नाही. स्वतः देव सुद्धा त्या गोष्टी करत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी खरंच कुठल्याही रीडरने सुद्धा करणं योग्य नाही. कारण तो नाही आपल्याला अधिकार. मग कुठल्या गोष्टी रीड केल्या जातात? जन्म मृत्यूचे प्रश्न घेऊच नयेत. जसं आता सांगितलं, की आता आपण लग्नाचा विषय जसा डिस्कस केला, एखादा प्रॉब्लेम त्रास देतोय तुम्हाला, जातच नाहीये. हं, तो का आहे? त्याच्यावर उपाय काय करायचा आहे? मग तो कुठल्याही बाबतीतला असू शकतो. जसं काही जणांचे जमिनीचे पण खूप इश्यूज असतात, की हं. जमीन विकली जात नाहीये किंवा अ, जमिनीचं वाटप करायचंय ते होत नाहीये किंवा एखाद्याला घर विकत घ्यायचंय, होत नाहीये. असे प्रश्न सुद्धा घेता येऊ शकतात. किंवा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत किंवा काही काही लोक जन्मताच काही आजार घेऊन आलेले असतात. सगळं हेल्दी असतानाही काही आजार घेऊन येतात. मग हे बरोबर. याचं कारण काय आहे? त्या सगळ्या गोष्टी आपण चेक करू शकतो. आता मी मगा एक प्रश्न तुम्हाला विचारला होता, त्याच रिलेटेड हा क्वेश्चन आहे, की बरेच लोक म्हणतात, की आम्हाला भूत-प्रेत दिसतं किंवा आम्हाला कुठलातरी करणीची बाधा आहे वगैरे, वगैरे. ह्या गोष्टी जाणून घेता येतात का ह्याच्यामधून? ऑफकोर्स. जसं मी म्हणाले, की रेकॉर्ड ओपन, मुळात जेव्हा माझ्याकडे प्रश्न येतात तिथेच क्लिअर होतं, की खरंच हे ब्लॅक मॅजिक सारखं आहे, की हा फक्त त्यांचा भ्रम आहे. कारण हा प्रश्न एक मग उत्तर बऱ्याच जणांना माझं खटकेल, पण जेन्युइन ब्लॅक मॅजिक किंवा स्पिरिट पोझेशनचे केसेस 10 ते 15% फार फार तर 20% असतात. बाकी 80% पूर्ण मानसिकता आहे. हं, खऱ्या केसेस नसतात. त्यांनी स्वतः ते बनवून घेतलेलं असतं, की कोणी काहीतरी केलंय, की एक असं काहीतरी लेबल लावलं किंवा माणूस स्वतःच्या कर्मापासून पळायला मोकळा होतो. मी काही करत नाहीये, ते आपोआप होतंय. हं. म्हणून ते माणूस जोडलेला असतो त्यावेळेला. आणि जेव्हा आपण रीडिंग चालू करतो, तिथेच कळतं, अनुभव येतात आणि क्लिअरली गोष्टी दिसतात, की जरी ब्लॅक मॅजिक असेल, तर कशा प्रकारचं आहे, केव्हा केलं गेलं आहे. आणि स्पिरिटचं जर म्हणत असाल, तर मुळात ते माझं ते पण एक मोडॅलिटी आहे. मी कम्युनिकेट करते, बोलते त्यांच्याशी. म्हणजे ज्यांची डेथ झालेली आहे, त्यांना मी बोलावते. ही वेगळी मोडॅलिटी आहे, म्हणजे आकाशिकमध्ये नाही येत. हं. तर त्या अनुभवानुसार पण सांगते मी, की जेव्हा आपण रीडिंग करायला जातो, तेव्हा असे जर सोल्स असतील, तर तेही अटॅक करतात रीडरवर. मग हे सगळे अनुभव येतात तुम्हाला. कुठून बाधा झाली, कशामुळे झाली आणि आता त्यावर काय करता येईल उपाय. या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात. ज्यावेळेस रीडर वाचत असतो, मग त्याला ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसतं? म्हणजे शब्दात दिसतं, की चित्रांमध्ये दिसतं, की भावनांमध्ये दिसतं, की अजून कोणत्या वेगळ्या प्रकारात दिसतं? काय प्रकार आहे तो? त्याला व्हिज्युअलायझेशन कसं होतं? हां. आता कसं आहे, की प्रत्येकाचं आकाशिक रेकॉर्डचं बुक हे वेगवेगळं असतं आणि एकाच माणसाचे रेकॉर्ड समजा तुम्ही जरी रिपीटेडली काही काही काळानंतर परत परत ओपन केले, तुम्हाला प्रत्येक वेळी ते वेगळ्या फॉर्ममध्ये दिसेल. म्हणजेच कोणाचं व्यवस्थित प्रॉपर बुक आहे बाइंड केलेलं. जसं एखादी कोणाचं छोटं असतं, मग नंतर त्याचं कोणाकोणाचं फोल्डिंग पण वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. कोणाचं नॉर्मल जशी डिक्शनरी असते तशा प्रकारात असतं. कोणाचं हस्तलिखित स्वरूपात दिसतं. जसं आधी भोजपत्रावर लिहिलं जायचं. तर तशा पानावर लिहिलेलं असू शकतं. कधी-कधी लिपी सुद्धा खूप वेगळी असते, जी आम्हालाही कळत नाही. जसं मेसोपोटेमियामधली आता ती लिपी आहे. तिथे विटांवर लिहिलेलं आहे. या लिपी आपल्याला समजत नाही. तर बऱ्याचदा वेगळ्या लिपींमध्ये सुद्धा लिहिलेलं असतं. पण ॲक्चुअल बुक हे लिखित स्वरूपात हे असतंच. मग रीडरवर डिपेंड करतं, की त्याची पर्सनॅलिटी कुठल्या प्रकारची आहे. आता हे सायकॉलॉजीमध्ये येतं, की तुमची पर्सनॅलिटी जर व्हिज्युअलिटी आहे, रीडर जर व्हिज्युअलिटी असेल, त्याला मोस्ट ऑफ द सगळं रीडिंग जे आहे ते व्हिजन्समध्ये दिसेल.
बरोबर. जर कानेस्थेटिक असेल तर फिलिंग्स, इमोशन्स या बाबतीत होईल आणि जर ऑडिटरी असेल तर मग ऐकू येईल त्याला. म्हणजे असं बऱ्याचदा काय होतं रीडिंग की मिक्स प्रकारात येतं. की समजा अ, आपण म्हणतो की त्यांना सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम आहे. त्यांना बोलता येत नाही किंवा ते त्या स्थितीत नाहीत, मानसिक स्थिती त्यांची बिघडलेली आहे. मग तुम्ही अशा वेळेस त्या माणसाची परमिशन कशी घेता? अशा वेळेला त्याचे जे कोणी पालक असतील, हं, मग ते त्याच्यापेक्षा मोठे असो किंवा लहान असो, हं, त्यांचे रेकॉर्ड ओपन केले जातात किंवा जी लहान मुलं असतात 4 वर्षाची, 5 वर्षाची किंवा 10 वर्षाच्या आतली त्यांचे रेकॉर्ड नाही ओपन करत. त्यांच्या पालकांचे रेकॉर्ड ओपन केले जातात आणि त्यात पण त्याच्या आईचं रेकॉर्ड ओपन केलं जातं, जर छोटी मुलं आहेत. आणि आता जसं तुम्ही सांगितलं, की काही मानसिक आजार आहे किंवा काय आहे, त्यांना माहीत नाही नेमकं. तर त्या केसमध्ये त्याच्या कुठल्याही एका पालकाची परमिशन घेऊन त्यांचं रेकॉर्ड ओपन केलं जातं आणि तिथून मग त्यांची माहिती घेतली जाते. त्यांच्या रेकॉर्डमध्ये इनडायरेक्टली तसं जाता येतं. आता मी मगाही हा प्रश्न विचारला होता, की सायन्सचा काय स्ट्राँग बेस आहे हं. आकाशिक रेकॉर्ड्सला? आता बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं सायन्सकडेही नाहीत. हं. ती उत्तरं सुद्धा तुम्हाला आकर्षिकमध्ये मिळतात. त्या कुठल्या पद्धतीत? खूप गोष्टी आहेत. जसं की तुम्हाला म्हणजे माझ्याकडे एक केस सांगते मी. एखादा पेशंट आहे जे वय जास्त झालेलं. सायन्सने तुम्हाला डॉक्टरने सांगितलेलं आहे, की या व्यक्तीकडे फक्त 24 तास आहेत. हं. तो कधीही जाईल. वाट बरोबर. बघत आणि अशी कंडिशन झाली, की लिटरली लोक वाट बघत बसतात, की कधी 24 तास संपतात. पण अशी व्यक्ती 30 वर्षे बेडरिडन राहते. हं, हं, हं. सायन्सच्या दृष्टीने ती जिवंत फक्त तिचं हृदय चालू आहे, मेंदू चालू आहे. पण सायन्सच्या दृष्टीने फक्त 24 तास आहेत, जे 30 तास उलटून 30 वर्ष उलटून गेलेली आहेत. सायन्सला माहीत नाही. ते सॉल्व्ह कसं करायचं किंवा पुढे काय ते बरं पण होत नाहीये आणि डेड पण म्हणता येत नाही. कोमात गेलेली अवस्था. कोमाची पण नाही. ती केस वेगळी कोमामध्ये पण नाही. कॉन्शियस पण आहे ती व्यक्ती. समजतंय पण की तिला ट्रीटमेंट दिली जातीये किंवा अन्न दिलं जाते हे पण कळतंय. पण 30 वर्षे ती व्यक्ती अडकून पडलेली आहे. मग आता हे उत्तर सायन्सकडे नाही. मग अशा वेळी जर इथे आपण आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करतो, तर तिथे नेमकं कळतं की व्यक्ती थांबली आहे कशासाठी? या आत्म्याला नेमकं काय हवंय? म्हणजे शरीराला ते झोपून बेड सोर्स होतायत. रोज ते इंजेक्शन्स आहे, सलाईन आहे. घरच्यांना पण काळजी आहे की बाबा नेमकं समजायचं काय आम्ही? की 30 वर्ष अशा व्यक्तीला सांभाळणं सोपं नाही. बरोबर. मग अशा आत्म्याला नेमकं हवंय काय? किंवा काय त्याचं असं कर्म आहे की तो अडकून पडलाय अजून? मग अशा वेळी त्या आत्म्याला रेकॉर्ड ओपन करून आपण मदत करू शकतो, सांगू शकतो की काय घडलंय आणि त्याच्या घरच्यांना मग आता काय करावं लागेल. कारण काय होतं अशी एखादी बेडरिडन व्यक्ती आहे घरामध्ये कोणाच्या, खूप वर्ष झाली, तर वैतागलेले असतात त्याच्या घरचे लोक, की बाबा जात पण नाहीये. खरंच बरोबर. असा विचार करतात लोक. आणि कधी-कधी असाही विचार होतो, की या माणसाने खूप त्रास दिला म्हणूनच आता असं भोगतोय. हे बोलतातही असे लोक. मग या सगळ्या अशा गोष्टी सुद्धा मॅटर करतात. हे सगळं रेकॉर्डमध्ये कळतं आणि इथे तुम्हाला त्या व्यक्तीलाही माफ करावं लागतं, की जरी ती व्यक्ती तुमच्याशी काही वागलेली आहे वाईट, तुम्हाला तिला रिलीज करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी एकमेकाला जोडलेल्या असतात कर्माने. जोपर्यंत तुम्ही त्याला रिलीज करणार नाही, माफ करणार नाही, तो सोल अडकून पडतो, नाही जाऊ शकत तो. आणि बऱ्याचदा गैरसमज झालेले असतात. बऱ्याच माणसांमध्ये आता आपल्या नात्यांमध्ये बरेच गैरसमज असतात. ते दूर करावे लागतात. रीडिंगच्या माध्यमातून दोघांशी कम्युनिकेट करावं लागतं, की नेमकं काय झालेलं आहे. आणि या सगळ्या अशा घटनेनंतर हे जे अडकलेले सोल्स असतात ते रिलीज झालेले आहेत. म्हणजे ते हं. सांगतात, की मला माझी चूक कळालेली आहे आणि आता मी जाईन. बरेच असे जे अडकलेले जे सोल्स होते त्यांना रिलीज केलेलं आहे. त्यामुळे त्यांची काही इच्छा असेल तर मग सांगतात ते, की मला हे माझ्या नावाचे झाड लावायचं आहे किंवा काही वस्तू असतात त्यांच्या, त्याचं काय करायचं आहे. अशा स्पेसिफिक गोष्टीमध्ये सांगतात. पण या गोष्टींचं उत्तर सायन्सकडे नाही हं. किंवा ते त्याला बरं पण करू शकत नाही किंवा कोणाला स्वतःहून मारताही येत नाही. आपल्याकडे तो कायदा नाहीये तसा. मग अशा सगळ्या गोष्टी आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे सायन्स हे प्रत्येक गोष्टीचं उत्तर नक्कीच नाही. सायन्सच्या पलीकडे अध्यात्म आहे. सायन्सला खूप लिमिटेशन्स आहेत. जिथे सायन्सची शेवट जिथे होतो तिथून अध्यात्म सुरू होतं. आता बऱ्याचदा आपण आता ह्या केसेसमध्ये पाहतो, की एकतर्फी कम्युनिकेशन होतंय. म्हणजे रीडरच फक्त वाचू शकतो, पाहू शकतो.
ज्याचं रीड करायचंय हम्म. त्याला त्याच्यातलं काही वाचता येत नाही किंवा हम्म. पाहता येत नाही. तर मग आता ही जी इन्फॉर्मेशन त्या रीडर कडून मिळते, हिची सत्यता कशी तपासायची किंवा ह्याला क्रॉस चेक कसं करायचं? ओके. हेच जसं मी सांगितलं की तुमच्या घरात एखादी वस्तू ठेवली आहे जी मला माहित नाही, ती दिसते, ती सांगते. मी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातली आहे किंवा एखादी घटना तुमच्या आयुष्यातली मी सांगते. तुमच्याकडे एखादी वस्तू आहे, कपडे आहेत किंवा तुमच्या एखादी फक्त एवढी पर्सनल गोष्ट आहे की ती फक्त तुम्हालाच माहिती आहे. या सगळ्या गोष्टी रीड करताना मी रीडर सांगत असते. आणि प्रेझेंट मधलं पण समजतं. हो. हम्म. जसं की एक पोलीस आले होते माझ्याकडे आकाशिक रीडिंगसाठी, रिटायर पोलीस होते. आता त्यांचं डोकं कसं असतं तुम्हाला कल्पना असेल. पण तरीही अप्रिशिएट करावं लागेल की ते आकाशिक रीडिंग घ्यायला आले आणि मला रीडिंग करताना त्यांच्या रीडिंगमध्ये एक सिल्वर कॉइन दिसला, ज्यावर सिकंदरचं चित्र आहे. तुमच्या घरी कॉइन आहे का विचारलं मी. त्यांना काही आठवत नव्हतं, पण म्हणाले माझ्या घरी असेल, म्हणजे जिथे नेटिव्ह प्लेस आहे तिकडे मी गेलं तर चेक करेन. त्यांना सांगितलं होतं की तो कॉइन जो आहे तो तुमचा लकी चार्म आहे, तो शोधा. तिथून तुमची खरी ग्रोथ सुरू होणार आहे. ते गेले गावाला त्याच्यानंतर. त्यांना तो कॉइन सापडला. त्यांनी मला फोटो सुद्धा पाठवला होता. आता ही गोष्ट त्यांना स्वतःला सुद्धा माहित नाही. आता रिटायर म्हटल्यानंतर त्यांचं वय बरंच आहे. बरोबर. ही गोष्ट त्यांना स्वतःला लक्षात नव्हती, पण मला त्यांच्या घरातलं दिसत होतं. तर हे आकाशिक रीडिंग अशा प्रकारे काम करतं. आता एखाद्याच्या आयुष्यामध्ये पास्टमध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा त्याची काही कर्म असे असतील, तर त्याला क्लिअर केलं जातं का? त्यालाच करायची. कसं? ज्याचे आहेत त्यालाच करायचे. जसं आपण कितीही म्हणू की रिलेशनशिपमध्ये बाबा आम्ही दोघे वेगळे नाही, एकच आहोत, किंवा जरी आई आणि मूल आहे तरी सुद्धा वेगळे आहेत. प्रत्येकाला भूक वेगळी लागते. आपलं आपलं जेवण आपल्या आपलं जेवायला लागतं. बरोबर. सेम तसं ज्याचे कर्म आहेत, ज्याने गोंधळ घातलाय त्यालाच निस्तरायचंय, सावरायचं त्यालाच आहे. मग ते कसं करायचं हा मार्ग तुम्हाला आकाशी रिडिंगच्या मदतीने दिला जातो. त्यातून तुम्हाला गाईड केलं जातं की हे सगळं कसं तुम्हाला क्लिअर करायचंय, त्याचा योग्य मार्ग काय आहे, तुम्हाला काय काय करावं लागेल. पण करायचं त्यालाच असतं. असं नाही की तुम्ही एवढे मला पैसे आणून द्या आणि मी करून देतो. नाही, असं होत नाही. कुठलंही कर्माचं गणित अशा प्रकारे काम करत नाही. ज्याचं आहे ज्याचं त्यालाच क्लिअर करायचं. आता आकर्षक रेकॉर्ड्समध्ये हिलिंग नावाचा जो काही प्रकार आहे, तो काय आहे? नेमकी काय ती कॉन्सेप्ट आहे हिलिंगची? नाही, खूप महत्वाचं आहे आणि बऱ्याचशा रीडरना माहीत नाही. फक्त रीडिंग केलं आणि झालं असं होत नाही. तुमचे आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे तुम्हाला एकतर रीडरला ती खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. कोणाचं कर्म एक्सेस करणं, त्याला मार्ग दाखवण्याची. आणि फक्त रीडिंग करून संपलं असं नाही. आकाशिक रेकॉर्डचं हिलिंग सुद्धा येतं. आता बाकी जेवढ्या हिलिंग मोडॅलिटीज आहे, ते हिलिंग आणि आकाशिक रेकॉर्डचं हिलिंग हा वेगळा प्रकार आहे. हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. तर रेकॉर्ड जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एखाद्याचे ओपन केले जातात, तर तेव्हापासून त्याचं हिलिंग मुळात चालू होतं. पण जर समजा तुम्हाला तुमच्या रीडिंगचं हिलिंग पण करून घ्यायचंच आहे, म्हणजे खूप प्रॉब्लेम झाले, खूप गुंता झालेला आहे आयुष्यामध्ये, खूप किचकट कर्म झालेली आहेत, तर अशा सगळ्या केसेसमध्ये रीडरची ती जबाबदारी असते. तुम्ही जर सांगितलं किंवा मग त्याची पूर्ण वेगळी प्रोसेस करावी लागते. फक्त रीडिंग नाही, वेगळ्या पद्धतीने रीडिंगमध्ये जावं लागतं. तर त्या पद्धतीने आपण त्याच्या प्रत्येकाच्या रीडिंगचं हिलिंग सुद्धा त्याच वेळी करू शकतो. म्हणजे जेव्हा रीडिंग चालू आहे त्याच वेळी हिलिंग चालू होतं आणि ते चालू राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाची रीडरची जबाबदारी ही पण आहे की जेव्हा तुम्ही कोणाचे रेकॉर्ड्स ओपन करता, आठवणीने ते बंद करणं सुद्धा, क्लोज करणं गरजेचं आहे. त्याची सुद्धा वेगळी प्रार्थना येते. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जसं कोणाच्या घरामध्ये शिरलो, जाऊन आलो, वस्तू घेतल्या आणि असंच आपण घर उघडं नाही सोडू शकत. पुन्हा बरोबर. आपल्याला ते बंद करणं गरजेचं आहे. तर ही जबाबदारी पण खूप महत्त्वाची आहे. मॅम, तुम्ही खूप आम्हाला भरभरून माहिती दिली आणि तुम्ही सत्ता मंचावर आलात, सत्ता मंचाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सत्ता मंचच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. कारण प्रत्येक वेळी समोरून जसा वेगळा प्रश्न येईल, तशी वेगळी माहिती माझ्याकडून पण युनिव्हर्स प्रत्येकाला देत जातो. त्यामुळे मलाही खूप वेगळी माहिती देताना छान वाटलं. तर मंडळी, आज आपल्या सत्तावनच्या या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात डॉक्टर ज्योती मॅडम आल्या आणि त्यांनी आकाशिक रेकॉर्ड्स बद्दल सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपणही आम्हाला ऐकून घेतलं आणि वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे खूप खूप आभार. डॉक्टर ज्योती मॅडम यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. मंडळी,
तत्पूर्वी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा प्रत्येक एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एपिसोड आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.